नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांमार्फत मेगा भरती 2025 अंतर्गत अधिकारी पदांसाठी 2795 जागांसाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। अधिकारी संवर्गातील पदांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणातली पहिलीच जाहिरात आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल मित्रांनो, ज्यामध्ये एका जाहिराती अंतर्गत 2795 जागा भरल्या जात आहेत, ज्यासाठी तुम्हाला पे स्केल वर्ग ए चा किंवा क्लास 1 चा या ठिकाणी 56,000 ते 1,77,500 पाहायला मिळत आहे। सॅलरी बेस्ड इन क्लास आहेत, जागा भरपूर आहेत। तुम्ही जर या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर 100% अप्लाय करणे आवश्यक आहे। तुम्ही नक्की या ठिकाणी मित्रांनो ही नोकरी मिळवू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल अंतर्गत चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राइब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यामार्फत ही भरती या ठिकाणी होत आहे। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, दुग्ध व्यवसाय विभाग व मत्स्य व्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणीच्या पत्राच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी या पदासाठी किंवा महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ मधले हे पद आहे करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत। सो पदाचं नाव मी तुम्हाला सांगितलं आहे, पशुधन विकास अधिकारी हे पद आहे, ग्रुप ए मधलं किंवा गट अ मधलं। आणि विविध जे डिपार्टमेंट आहेत महाराष्ट्र शासनाचे, त्यामध्ये कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य व्यवसाय यांच्या अंतर्गत ही जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। सो पदाचं नाव तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं आहे, डिपार्टमेंट कोणकोणते आहेत ते या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे। पुढे आपण बघूया यामध्ये वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत। तर उपलब्ध पदसंख्या बघा 2795 जागांसाठी मित्रांनो ही मेगा भरती या ठिकाणी होत आहे। पहिल्यांदाच आपल्याला माहित आहे की इतक्या प्रमाणात जागा या भरल्या जात असतील। 2795 जागांसाठी हे रिक्रुटमेंट होत आहे। यामध्ये कॅटेगरी वाईज जागांचे विश्लेषण तुम्ही पाहू शकता। 2795 पैकी सर्वसाधारण 1816 जागा आहेत, महिलांसाठी 839 जागा आहेत, खेळाडूंसाठी 140 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त या ठिकाणी मित्रांनो जे अनाथ कॅटेगरी जागा आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, त्याही तुम्ही बघू शकता। सो या बेसिसवर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून हॉरिझॉन्टली सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चेक करायचं आहे आणि कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही अर्ज करू शकता। वेतन श्रेणी सांगितल्याप्रमाणे S20 चा पे स्केल तुम्हाला बेस्ट इन क्लास या ठिकाणी मिळत आहे। 56,100 ते 1,77,500 हा पे स्केल तुमचा या ठिकाणी राहणार आहे। बेसिक सॅलरीज तुमची 56,100 रुपये मित्रांनो राहणार आहे। ॲडिशनली तुम्हाला त्या प्रकारचे बेनिफिट सुद्धा या ठिकाणी मिळणार आहेत। सो बेस्ट इन क्लास सॅलरी तुम्हाला मिळत आहे, भरपूर जागा आहेत, तुम्ही प्रयत्न करू शकता। सर्वात महत्त्वाचं यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय आहे तर बघू, शैक्षणिक अर्थ तुम्ही बघू शकता पजेसेस बॅचलर डिग्री इन वेटरनरी सायन्स और वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबंड्री मध्ये तुमची बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो राज्य पशुवैद्यकीय परिषद यांच्यानुसार तुमची नोंदणी असणे आवश्यक आहे आणि नोंदणी क्रमांक अर्जामध्ये नमूद करणे अनिवार्य आहे असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। सो तुमच्याकडे जर या ठिकाणची डिग्री असेल वेटरनरी सायन्स किंवा वेटरनरी सायन्स आणि ॲनिमल हजबंड्रीची आणि तुम्ही राज्य किंवा भारतीय पशुवैद्यक परिषदमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरा क्रायटेरिया त्यांनी मागितलेला नाही आहे। यानंतर बघा एज लिमिट यासाठी कशा प्रकारे राहणार आहे तर 1 ऑगस्ट 2025 ला एज कॅल्क्युलेट करायचा। 18 ते 38 वर्ष एज लिमिट ओपनसाठी राहील। 18 ते 43 वर्ष या ठिकाणी मागासवर्गीय, अधुग, अनाथ राहणार आहे। प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग उमेदवार यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन लागू आहे। या बेसिसवर तुम्ही तुमचे एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। त्यानंतर बघा यासाठी शुल्क कशा प्रकारे राहील, राखीव खुल्या गटाला 394 रुपये जी काही MPSCची स्टँडर्ड फी असते ती, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांना 294 रुपये फॉर्म फी घेतलेली आहे। ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता। आता यासाठी ऑनलाईन अप्लाय कशा प्रकारे करायचा आहे तर MPSCच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही प्रोफाईल तुमची क्रिएट करू शकता। केलेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल। यासाठी 29 एप्रिल 2025 पासून 19 मे 2025 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करायचा आहे। त्याच दरम्यान तुम्ही फी सुद्धा त्या ठिकाणी भरू शकता। चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 22 मे 2025 आहे। सो या सर्व गोष्टी तुम्ही जर कन्सिडर केल्या मित्रांनो, याचं सिलेक्शन प्रोबेबली इंटरव्ह्यू बेसिसवर होईल किंवा एक्झाम सुद्धा होऊ शकते, ज्याबाबतची माहिती तुम्ही नोटिफिकेशनमध्ये घेऊ शकता। मात्र नक्कीच भरपूर कॅन्डिडेट मित्रांनो या ठिकाणी यामध्ये नोकरी मिळवू शकतात। अर्थात नंबर ऑफ ॲप्लिकेशन जे येणार आहेत ते फार कमी असणार आहेत, कारण वेटरनरी सायन्स किंवा वेटरनरी सायन्स आणि ॲनिमल हजबंड्री करणारे कोर्स, डिग्री करणारे कोर्स हे फार कमी कॅन्डिडेट असतात। मात्र तुमच्याकडे असेल तर 100% तुम्ही या ठिकाणी ही नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। याच्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। धन्यवाद।